नमस्कार. आपण आज इयत्ता 12वी हॉर्टिकल्चर त्याचबरोबर 11वी हॉर्टिकल्चर यामध्ये असणारा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पॉलीहाऊस किंवा हरितगृह याविषयी माहिती पाहणार आहोत. आजच्या टॉपिकमध्ये पॉलीहाऊस किंवा हरितगृह यासाठी जागेची निवड, हरितगृहाची उभारणी, त्याचबरोबर पॉलीहाऊस अभिवृद्धीचे जे रचनातंत्र आहे त्यामधील वातावरणातील घटकांचे नियंत्रण याबाबत आपण माहिती घेणार आहोत. हरितगृहासाठी जागेची निवड करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वातावरणातील नैसर्गिक घटकांची उपलब्धता व ग्रीन हाऊसचे कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य प्रकारची जागा निवडणं गरजेचं असतं. यासाठी हरितगृहाची जी जमीन आहे ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी निवडावी. त्याचबरोबर जमिनीवर सच्छिद्र कॉन्क्रीटचा जर वापर केला आपण तर त्यामधून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्याचबरोबर जमिनीला योग्य असा उतार ठेवणं गरजेचं असतं. हरितगृहाची जमीन जी आहे ती तयार करत असताना बारीक खडी, पाणी याचा वापर करून मिश्रण तयार करायचं आणि त्याचा 10 सेंटीमीटर इतक्या जाडीचा थर दिला तर ती जमीन उत्तम प्रकारची समजली जाते. हरितगृहासाठी जी जागा निवडणार आहोत त्या ठिकाणी जवळपास उंच इमारती असू नये, त्याचबरोबर उंच झाडे किंवा सावली देणारी झाडे असू नयेत याची काळजी घ्यावी आणि तशा प्रकारची जमीन निवडावी. म्हणजे हरितगृहावर सूर्यप्रकाश येण्यासाठी आपणाला फायदा होतो आणि हरितगृहामध्ये सूर्यप्रकाश योग्य प्रकारे पोचू शकतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एकेरी छत असणारं जे हरितगृह आपण उभारतो त्यावेळी हरितगृह उभारण्यासाठी आपल्याला दिशा कोणतीही चालू शकते. मात्र ज्या वेळेला आपण मल्टीस्पॅन किंवा अनेक छतं एकमेकाला जोडून हरितगृह उभारतो त्यावेळी मात्र हरितगृहाची दिशा ही जी आहे ती दक्षिण उत्तर असणं गरजेचं असतं. कारण त्यामुळे सतत पडणारी जी सावली आहे त्याचा त्रास आपल्याला होत नाही किंवा पिकं चांगल्या प्रकारे वाढतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे हरितगृहाची उभारणी प्रत्यक्ष करणे. हरितगृहाची उभारणी करताना खर्चाच्या प्रमाणात हरितगृहाचा सांगाडा तयार करणं हे महत्त्वाचं असतं. आपल्याकडं कोणकोणती साधनं उपलब्ध आहेत त्याचा विचार करून सांगाडा उभारावा. सर्वसाधारणपणे हरितगृहाचे आकारमान, आयुष्य यावर साधनांचा वापर जो आहे तो अवलंबून असतो. सांगाडा तयार करण्यासाठी MI स्टील किंवा गॅल्वनाइज्ड आयर्न स्टील याचा उपयोग मुख्यत्वे केला जातो. 0.5 ते 1.5 इंच व्यासाचे पाईप जे आहेत ते यासाठी वापरणं उपयुक्त किंवा संयुक्तिक ठरतं. हरितगृहाच्या उपयोगानुसार हरितगृहाचे आकारमानही वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे हरितगृहावर आच्छादन करण्यासाठी दुधी काचेचा अलीकडच्या काळात पर्यंत उपयोग केला जात होता. मात्र हल्ली ह्या काचेचा वापर हा कमी होत आलेला असून अलीकडच्या काळात सांगाड्यावर आच्छादन करण्यासाठी पॉलिथिन फिल्म वापरली जाते आणि ही फिल्म अल्ट्राव्हायलेट स्टॅबिलाइज्ड पॉलिइथिलीन या प्रकारची फिल्म असते आणि ही फिल्म कमी खर्चामध्ये आपल्याला बसवता येते. त्याचबरोबर ही फिल्म आच्छादन टाकणं हे सोयीचं आणि सोपं असतं. त्याचबरोबर ही फिल्म टाकल्यानंतर ती सर्वसाधारणपणे 4 ते 5 वर्ष टिकते आणि आपल्याला दुधी काचेचे पॉलिथिन दुधी काचेचं जे काही आपण हरितगृह उभारलेलं आहे त्याचे सगळे फायदे या फिल्मच्या वापरामुळं आपल्याला मिळतात. म्हणून त्याला पॉलीहाऊस असं आपण म्हणतो. आणि ही जी फिल्म वापरलेली असते त्या पॉलिथिनची जाडी ही सर्वसाधारणपणे 200 मायक्रॉन इतकी असते किंवा त्याची सांगायचं झालं तर 800 गेज
जसे आपण पत्र्याची जाडी गेजमध्ये मोजतो तशी या फिल्मची जाडी 800 गेज इतकी असते. ही पॉलिथिन फिल्म जी आहे ती सध्या IPCL कंपनी जी आहे ती तयार करते आणि ही पॉलिथिन फिल्म टाकताना दक्षता घ्यावी लागते. ती पॉलिथिन फिल्म फाटणार नाही, त्या ठिकाणी टोकदार असे भाग मध्ये आधी असणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते आणि व्यवस्थित घडी न पडता ताण देऊन ती फिल्म ही आपल्याला बसवायला लागते. सर्वसाधारणपणे हरितगृहाची जी सांगाडे आपण तयार केलेली आहेत त्या सांगाड्याला पांढरा रंग देणं संयुक्तिक असतं, म्हणजे तीव्र प्रकाश जो सूर्यापासून पडतो त्या प्रकाशापासून हरितगृहातील जी प्लॅन्ट्स आहेत, झाडे जी आहेत, त्यांचा बचाव होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचे निर्जंतुकीकरण. आता हरितगृहामध्ये आपण जी जमीन निवडलेली आहे ती वापर करण्यापूर्वी आपल्याला त्या जमिनीचं निर्जंतुकीकरण करून घेणं गरजेचं असतं, कारण पिकाची जोमदार वाढ ही त्या घटकावर अवलंबून असते. आपण जे माध्यम वापरतो, विशेषतः तांबड्या प्रकारची माती, पोयटा माती ही वापरली जाते किंवा सर्वसाधारणपणे कोकोपीट वापरलं जातं. तर आपण जे माध्यम निवडलेलं आहे ते निर्जंतुक असणं गरजेचं आहे. त्यामुळं पिकावर रोग आणि किडीचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी राहतं. तर निर्जंतुकीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वसाधारणपणे माध्यमाचं निर्जंतुक करायचं असेल तर पहिली पद्धत वापरतात ती म्हणजे उष्णतेचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे. आता ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर जमिनीमध्ये असणारे जीवजंतू जे आहेत किंवा त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची जीवाणू असतील किंवा विषाणू, बुरशी, सूत्रकृमी असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची तण असतील, त्यांचे बी असतील, ते नष्ट करण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो. आणि या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये विषारी कीटकांचा किंवा कीटकनाशकांचा अंश जो आहे तो शिल्लक राहत नाही. सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात मातीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी माती जी कमी असेल क्वांटिटी तर त्यासाठी ॲल्युमिनियम किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ती माती भरून घेतली जाते आणि ती भांडी ओव्हनमध्ये 65 ते 85 डिग्री सेल्सिअस तापमानाला सर्वसाधारणपणे 30 ते 35 मिनटं ठेवली जातात आणि नंतर ती बाहेर काढून थंड केली जातात आणि आपल्याला नंतर माध्यम म्हणून ती वापरली जातात. तर ही एक पद्धत आहे. सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात माती असेल, जास्त क्वांटिटी असेल मातीची, तर निर्जंतुकी करण्यासाठी ती माती जी आहे ती वेगवेगळ्या आकाराच्या खोक्यामध्ये किंवा पसरत कुंड्यामध्ये किंवा गादी वाफ्यावर ठेवली जाते किंवा गादी वाफे तयार केल्या जातात आणि त्या गादी वाफेच्या खाली लोखंडी नळ्या सोडलेल्या असतात. सर्वसाधारणपणे त्या नळ्यांमधून 100 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर असलेली किंवा तापमान असलेली वाफ जी आहे ती 30 ते 35 मिनटं पास आउट केली जाते किंवा सोडली जाते. त्यामुळं त्या नळ्यामधून जी उष्णता मातीला मिळते आणि माती निर्जंतुक होऊ शकते. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर करून सुद्धा आतलं तापमान जे आहे पॉलीहाऊसमधलं ते 45 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला वाढवून घेता येतं आणि ती ही पद्धत जी आहे त्या पद्धतीनं चा वापर करून सुद्धा आपल्याला निर्जंतुकीकरण करता येतं. त्यानंतर दुसरी पद्धत आहे निर्जंतुकीकरण करण्याचं माध्यमाचं, ती म्हणजे रसायनांचा वापर करून जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर निर्जंतुकीकरण करण्यापूर्वी कोणकोणते सूक्ष्मजीव आहेत मातीमध्ये त्याची माहिती करून घ्यायची. त्यानुसार सर्वसाधारणपणे फॉर्मॅल्डिहाइड 2% तीव्रतेचं द्रावण तयार केलं जातं आणि ते गादी वाफ्यावर मातीमध्ये झारीच्या साहाय्यानं सारख्या प्रमाणात मिसळून घेतलं जातं किंवा वाफ्यावर झारीच्या साहाय्यानं ड्रेंचिंग केला जातो. तो वाफा पूर्णपणे भिजवला जातो आणि तो भिजवल्यानंतर त्यावर जवळपास 48 तास हा जो वाफा आहे तो ताडपत्री किंवा काळं पॉलिथिन जे आहे त्याचा वापर करून
पूर्णपणे वाफे ते झाकून टाकले जातात. त्यामुळं काय होतं, तर फॉर्मिआल्डिहाइडचा जो फॉर्मिआल्डिहाइड जे आहे त्याचा वास जाईपर्यंत नंतर वाफे उघडे ठेवले जातात आणि मग वाफे 48 तासानंतर उघडे ठेवले की त्या वाफ्यामधील माती वाळवून त्याचा नंतर लागवडीसाठी उपयोग केला जातो. ही रसायनांचा वापर करून निर्जंतुक करण्याची एक पद्धत आहे. याशिवाय काही रसायनं त्याच्यामध्ये थायरम आहे, कॅप्टन आहे, टेराक्लोर आहे, मिथिल ब्रोमाइड आहे, बाविस्टिन आहे, ब्रासिकॉल आहे. या रसायनांचा वापर करून सुद्धा जमिनीचं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे हरितगृहातील वातावरणातील घटकांचे नियंत्रण. आता यामध्ये सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर हरितगृहातील हवेची हालचाल हे जे घटक आहेत ते या घटकांचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश किंवा प्रकाश. आता सूर्यप्रकाश हा जो घटक आहे हा आपल्याला माहीत आहे की प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याच्याशी निगडीत आहे. दर्जेदार फुलांचं आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल त्यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे प्रकाशाची तीव्रता ही आणि प्रकाशाची वेव्हलेंथ ही आपल्याला महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे प्रकाशाची तीव्रता जी आहे ती लक्स ह्या एककामध्ये मोजली जाते. भारतामध्ये 40,000 ते 10,400 लक्स इतकी प्रकाशाची तीव्रता सर्वसाधारण असते. हरितगृहांमध्ये जी पिकं आपण घेतो त्यांच्या जोमदार वाढीसाठी 50,000 ते 60,000 लक्स इतकी तीव्रता आवश्यक असते. उघड्या वातावरणामध्ये प्रकाशाची तीव्रता आपल्याला नियंत्रित करता येत नाही, मात्र हरितगृहामध्ये आपल्याला प्रकाशाची तीव्रता ही नियंत्रित करता येते. यासाठी विविध बाबींचा उपयोग केला जातो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब कुठली असेल तर ती म्हणजे शेडनेटचा वापर करणे. सर्वसाधारणपणे 30%, त्याचबरोबर 50% आणि 75% या प्रकारचे जे शेडनेट आहेत त्यांचा वापर केला जातो आणि वापर करून आपण प्रकाशाची तीव्रताही कमी जास्त करू शकतो. तर सर्वसाधारण जी प्रकाशाची वेव्हलेंथ जी आहे किंवा ती मोजण्याचं लॅम्बडा हे त्याचं युनिट आहे. त्यानुसार प्रकाशाची तीव्रता मोजली जाते. वेव्हलेंथनुसार प्रकाशाचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अल्ट्रा व्हायलेट लाईट, सर्वसाधारण UV लाईट आपण त्याला म्हणतो. तो 0 ते 400 NM म्हणजे नॅनोमीटर इतक्या प्रपोर्शनमध्ये या अल्ट्राव्हायलेट लाईटची जी आहे ती वेव्हलेंथ असते. त्यानंतर व्हिजिबल लाईट्स जे आहेत त्या सर्वसाधारण 400 ते 700 नॅनोमीटर याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि इन्फ्रारेड जी लाईट आहे ती 700 ते 300 नॅनोमीटर इतकी त्याची वेव्हलेंथ असते. यापैकी व्हिजिबल लाईट जी आहे ती सर्वसाधारणपणे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असते. म्हणजे 400 ते 700 नॅनोमीटर ही जी वेव्हलेंथ असणारी लाईट आहे ती प्रकाश संश्लेषणासाठी आपल्याला आवश्यक अशी असते. तेवढीच लाईट पॉलिफिल्ममधून आपल्याला हरितगृहात घेण्याची सोय करावी लागते आणि उर्वरित लाईट जी आहे ती परावर्तित केली जाते. म्हणजे पॉलिथिन जे वापरलं जातं पॉली हाऊसला त्याची ही प्रॉपर्टी की आपल्याला जेवढी आवश्यक लाईट आहे तेवढीच आतमध्ये येईल याची खबरदारी घेतली जाते. आणि प्रकाशाची तीव्रता जर जास्त असेल तर त्यावेळी मात्र आपण शेडनेटचा वापर करून प्रकाशाची तीव्रता ही कमी करतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तापमान. सर्वसाधारणपणे पॉलीहाऊसमध्ये जी भाजीपाल्याची किंवा फुलझाडे आपण वाढवतो त्यांची योग्य वाढ होण्यासाठी 20 ते 30 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान हे आपल्याला दिवसा आवश्यक असतं. तर रात्रीचं तापमान जे आहे ते 15 ते 18 डिग्री सेल्सिअस इतकं आवश्यक असतं. हरितगृहामध्ये
पॉली पॉलिथिनचं आवरण असतं वरून कव्हरिंग केलेलं. त्यामुळं आतील तापमान हे सर्वसाधारणपणे 38 ते 40 डिग्रीपर्यंत सुद्धा वाढू शकतं. आणि हे वाढलेलं तापमान जे आहे ते आपल्याला नियंत्रित करण्यासाठी व्हेंटिलेशन फॅनपॅडचा वापर आपल्याला करावा लागतो. आणि हे फॅन पॅड जे आहेत त्यांचा वापर करून आपल्याला तापमान नियंत्रित करता येतो. तर एखाद्या वेळेला तापमान कमी झालं किंवा जास्त थंड वातावरण असेल तर अशा वेळेला आपल्याला हीटर चालू करून सुद्धा हरितगृहातलं किंवा पॉली हाऊसचं तापमान हे वाढवावं लागतं. तर हा एक मुद्दा झाला तापमान आणि त्यांचं नियंत्रण. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्द्रता. फुलझाडांची वाढ करायची असेल योग्य प्रकारे तर त्यासाठी 65 ते 80% आर्द्रता लागते. तर भाजीपाल्यासाठी 60 ते 65% इतक्या आर्द्रतेची गरज असते. आता फुलामध्ये रंग यायचा असेल किंवा काढणीनंतर जास्त काळापर्यंत फुलं टिकली पाहिजेत असं असेल तर त्यासाठी आपल्याला आर्द्रतेची वरील आत्ता सांगितल्याप्रमाणे गरज असते. सर्वसाधारणपणे फॅनपॅडचा वापर करून, फॅन आणि कूलिंग पॅड असतं त्याचा वापर करून किंवा फॉगर्स, पाण्याचं अतिशय लहान प्रकारे तुषार सोडल्या त्याला जातं असे जे युनिट असतं त्याला फॉगर्स, तर यांचा वापर करून यांच्या सहाय्याने आपल्याला आर्द्रता नियंत्रित करता येते किंवा आर्द्रता वाढवता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे हरितगृहातला घटक म्हणजे कार्बन डायऑक्साईड. सर्वसाधारणपणे वातावरणाचा विचार केला तर 0.005% किंवा टक्के 0.005% इतकं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वातावरणामध्ये असतं. मात्र हरितगृह हे बंदिस्त असतं, त्याला पॉलिथिनचं कव्हरिंग असतं. तर सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी वनस्पती बाष्पोत्सर्जन जे करतात त्यावेळी कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये सोडला जातो आणि वरून पॉलिथिनचं कव्हर असल्यामुळं त्याचं प्रमाण जे आहे ते पॉलिहाऊसमध्ये किंवा हरितगृहामध्ये हे बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये हे निश्चितच जास्तपणे वाढलेलं असतं. आणि तेच कार्बन डायऑक्साईड पिकाला रेडिली अवेलेबल होतो आणि त्यामुळं हरितगृहामध्ये जी वाढवलेली पिकं आहेत ती जोमानं किंवा लवकर वाढलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे हवेची हालचाल. आता हरितगृहामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जर जास्त वाढलं तर अशा वेळी जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग जे आहेत त्यांचा प्रसार आणि प्रभाव जास्त होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपल्याला हरितगृहामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे याची सोय केलेली असते. आणि ती सोय म्हणजे हरितगृहाच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या ठिकाणी जाळी ठेवलेली असते, नेट ठेवलेले असते किंवा ओपनिंग असतं. ते ओपनिंग आपल्याला उघडं करून हवा खेळती राहावी यासाठी आपण प्रयत्न करता येतो आणि त्यामुळं हवेची हालचाल झाली, व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे होतं आणि हरितगृहातली आर्द्रता जी आहे ती कमी होण्यास मदत होते. तर या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिसतोय की हरितगृहामध्ये निरनिराळ्या फुलांच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तापमान आणि आर्द्रतेची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे उच्च प्रतीची फुलं आपल्याला मिळवायची असतील तर त्यासाठी आपण काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. कार्नेशन हे महत्त्वाचं फुलपीक आहे. सर्वसाधारण दिवसाचं तापमान जे आहे ते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस, रात्रीचं 12 ते 15.5 डिग्री सेल्सिअस ह्या रेंजमध्ये पाहिजे आणि आर्द्रता जी आहे ती 55 ते 60% पाहिजे. जरबेरासाठी दिवसाचं तापमान 22 ते 24 डिग्री सेल्सिअस, रात्रीचं तापमान 16 ते 20 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता 55 ते 60%. गुलाबासाठी दिवसाचं तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सिअस, रात्रीचं तापमान 15 ते 16 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता ही 55 ते 60 डिग्री सेल्सिअस. तर अँथुरियमसाठी दिवसाचं तापमान 25 ते 28, रात्रीचं तापमान 18 ते 21 आणि आर्द्रता 60 ते 65%. तर शेवंती या पिकासाठी 22 ते 25 डिग्री सेल्सिअस दिवसाचं तापमान लागतं, तर रात्रीचं तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता 65 ते 70% इतकी लागते. तर हे हरितगृहामध्ये आपण महत्त्वाची व्यापारी फुलपिके घेतो त्यासाठी दिलेलं तापमान, आर्द्रता आणि त्याचं वर्गीकरण आहे. तर सर्वसाधारणपणे हरितगृहामध्ये कोणकोणती पिकं घेऊ शकतो? सरसकट आपण पिकं घेऊ शकत नाही.
तर महत्त्वाची व्यापारी पिकं जी आहेत आणि भाजीपाला आहे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे हरितगृहामध्ये जी फुलझाडं घेतात व्यापारीदृष्ट्या, त्यामध्ये गुलाब याचा समावेश होतो, जरबेरा हा हरितगृहामध्ये घेतला जातो, कार्नेशन घेतलं जातं, शेवंती घेतली जाते, लिलीची लागवड केली जाते, ॲस्टर व निशिगंध हरितगृहामध्ये घेतला जातो आणि विविध प्रकारचे ऑर्किड्स आपण हरितगृहामध्ये घेऊ शकतो. या व्यतिरिक्त भाजीपाला पिकं जी आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ढोबळी मिरची, अनेक प्रकारच्या ज्या रंगीत मिरच्या आहेत, ढोबळी मिरचीचं उत्पादन आपण घेऊ शकतो. त्यानंतर काकडी घेऊ शकतो. त्याचबरोबर इतर अनेक भाजीपाल्याची पिकं जी आहेत, टोमॅटो असतील तर ती हरितगृहामध्ये घेऊ शकतो. आणि परदेशी भाजीपाला जो आहे तोही काही पिकं जी आहेत ती आपण या ठिकाणी योग्य प्रकारे घेऊ शकतो. तर तो भाग आपण हरितगृहातील भाजीपाला पिके या टॉपिकमध्ये नंतर पाहणार आहोत. तर या ठिकाणी ऑर्किड्स दाखवलेले आहेत हरितगृहामध्ये घेतलेली, आणि वातावरण थंड करण्यासाठी किंवा सावली निर्माण करण्यासाठी हिरव्या प्रकारचं सेडनेट आपण ओढू शकतो आणि त्या ठिकाणी तापमान कमी करू शकतो, सूर्यप्रकाश कमी करू शकतो. ही सोय या ठिकाणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, या टॉपिकमध्ये आपण हरितगृहाचे उभारणी कशी करायची, त्याचबरोबर त्यासाठी जागेची निवड आणि हरितगृहामध्ये असणारे विविध घटक आणि त्या घटकांचं नियंत्रण कसं करायचं हा भाग पाहिलेला आहे. हा भाग 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला आज सांगितलेली माहिती निश्चित समजली असेल. धन्यवाद.